कुकडी नदीचा उगम या ठिकाणून झालेला आहे. कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील जुन्नरजवळील कुकडी नदीच्या उगमाजवळ असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे हेमाडपंथी स्थापनाशैलीचे अप्रतिम कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर शिलाहार राजांनी बांधले असून ते पांडवकालीन असल्याचे मानले जाते आणि हे मंदिर चावंड किल्ल्याच्या म्हणजेच प्रसन्नगडाच्या पायथ्याशी आहे. कुकडी नदीचा उगम जिथे होतो तिथे कुकडेश्वर मंदिर आहे. जुन्नरपासून किल्ले चावंड आणि प्रसन्नगड दिशेने जाताना साधारण 20 किलोमीटरवर मंदिर स्थित आहे. साधारण 700 वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाली. शिलाहार वंश झुंज राजाशी अनेक शिवलाहे उभारली, त्यापैकी एक शिवालय आहे. पूर गावातील हे स्थान पूरचा कुकडेश्वर प्रसिद्ध आहे. चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले आहे. मंदिराजवळ पोहोचताच द्वारकाशाहीवर सुरेख गणेशपट्टीने आमचे लक्ष वेधून घेतले. गणेशाच्या दोन्ही बाजूला विविध वाद्य हातात घेतलेले शिवगण कोरलेले आहेत. मंदिराच्या दारावर दोन्ही बाजूला शैव द्वारपाल असून त्यांच्याच शेजारी खांद्यावर घागर घेतलेली नदी, गंगा आणि यमुना देवतेची मूर्ती आहे. प्रत्येक शिवमंदिराप्रमाणे इथे पण कीर्तिमुख आहे. आत शिरताच म्हणजे आत गेल्यावरतीच आपण आता पाहू शकता की म्हणजे कडनी हे शिलालेख कोरीव काम किती अतिशय सुंदर असे शिवपार्वतीचे सुद्धा शिल्प दिलेले आहे. आत दिसणारे विविध खांब, त्यावरील कोरीव काम हे सुद्धा लक्षवेध होते. प्रत्येक खांबावर मंदिराचा भार पेलणारे गंधर्व, यक्ष, किन्नर दिसून येत आहे. आतील काही खांबांवर सूरसुंदरी, गणेश, पार्वती, नर्तिका, वादक यांची सुरेख शिल्प कोरलेले आहेत. मंदिराचा बाहेरचा भाग विविध थरात विभागला गेला असून त्यात हंसपट्टी तसेच कीर्तिमुख, कलश, फुले, वेगवेगळ्या भूमितीय आकृती अशा विविध शिल्पांनी नटलेले आहे. काही वर्षापूर्वी या मंदिराचे शिखर ढासळले, त्यामुळे पुरातत्व खात्याने मंदिराच्या उरलेल्या भागाची पुनर्बांधणी केली. कुकडेश्वराच्या मंदिरातील प्रत्येक शिल्प आपल्या सांस्कृतिक वैभवाचे समृद्ध इतिहासातील साक्ष देत आजही उभे आहेत. त्याचे योग्यरित्या जतन आणि संवर्धन करणे हे आपली कर्तव्य आहे. धेनू अर्थात विरगळ म्हणजे गायीला वाचवताना या वीराचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या स्मृतिप्रियर्थ हा विरगळ असल्याचे शिल्पातून दिसून येते. हा मंदिराच्या साईडचा परिसर आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे.